नमस्कार. मालिकेच्या 30 तारखेच्या म्हणजे शेवटच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अनिरुद्धची अरुंधती हकालपट्टी करते. पण तशीच नाही तर अनिरुद्धला समृद्धीचा हिस्सा हवा असतो, प्रॉपर्टीचा हिस्सा हवा असतो आणि तो प्रॉपर्टीचा हिस्सा अनिरुद्धला देत अरुंधती अनिरुद्धची हकालपट्टी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, अरुंधतीला या सगळ्यामध्ये कसं यश मिळणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनिरुद्ध आणि संजनाने खूपच मूर्खपणा केलेला आहे. संजनाच्या नादी लागून अनिरुद्धने आता यशच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते. अरुंधतीला खूप वाईट वाटतं. म्हणजे एक बाप आपल्याच मुलाच्या विरोधात असं कसं काय वागू शकतो, हा प्रश्न अरुंधतीला पडलेला असतो. आणि इथं तर मूर्खपणा आण्याने केलेला असतो आणि यशच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते. अरुंधतीला वाईट वाटतं कारण पोलीस येतात आणि यशला घेऊन जातात. अरुंधती विचार करत असते की हे काय आहे. मग अरुंधती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाते. सुलेखाताईंना ती बोलवते कारण त्यांना यशचा जामीन करायचा असतो. आणि मग यशच्या हाताचे फिंगरप्रिंट्स त्या सुरीवरती असतात. तो चाकू जो असतो तो अनिरुद्धने पोलीस स्टेशनमध्ये दिलेला असतो आणि तिथे खूप मोठा गोंधळ उडतो. तेव्हा पोलीस म्हणू लागतात की हे कसं शक्य आहे, कारण तुम्ही एखाद्या स्त्रीला असं धमकावताय, जीवे मारण्याची धमकी देताय घरातले सगळेजण समोर असताना. तेव्हा अरुंधती म्हणते की पहिल्यांदा आता माझ्या मुलाला यातून बाहेर काढण्यासाठी मला खोटं बोलावं लागणार आहे. आणि मग अरुंधती म्हणते की हे बघा कसे त्यांच्या दोघांमध्ये वाद झालेले होते, आम्ही घरातले सगळेच तिथं होतो. पण त्याने जो चिडलेला होता ते स्वाभाविक होतं, त्याचं कारणही तसंच होतं. कारण या संजनाने माझ्या दुधामध्ये पावडर मिक्स करायचा प्रयत्न केलेला होता, म्हणूनच यशने तो निर्णय घेतलेला होता. हे सगळं अरुंधती सांगते. आणि त्याचबरोबर राहिला प्रश्न या चाकूचा. हा जो चाकू आहे तो आमचा कांदे कापायचा किचनमधला चाकू आहे आणि या चाकूवरती कोणाचेही फिंगरप्रिंट्स असू शकतात असं अरुंधती स्पष्टपणे बोलत असते. आणि तेव्हा मात्र संजना आणि अनिरुद्ध या सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि मग सुलेखाताई म्हणतात की हे बघा कसं आहे, त्यांना कोणतीही इजा पोहोचवलेली नाही, तर त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही यश देशमुख यांना अटक करून ठेवू शकत नाही आणि मी हमी घेत आहे. तो माझा अशील आहे आणि मी त्याची हमी घेत आहे. हे सगळं बोललं जातं आणि तेव्हा मात्र यशचा जामीन होतो. सुलेखाताई आणि अरुंधती दोघीजणी मिळून यशला घरी घेऊन येतात आणि यशला समजवलं जातं की यश यापुढे आता हलगर्जीपणा करायचा नाही, एवढा आताताईपणा चांगला नाही, एवढं लक्षात ठेव, कारण आज मी तुला सोडवून आणलेलं आहे. अरुंधती ही यशला समज देते. त्याचबरोबर आपली आरोहीही त्याला समजून सांगू लागते की यश असा विचार करणं चुकीचं आहे, तू अशा पद्धतीने वागत जाऊ नको, अशा पद्धतीने विचार करत जाऊ नकोस, कारण त्याचा त्रास तुला भोगावा लागणार आहे. हे सगळं त्याला आरोहीही सांगत असते. परंतु यश पण शांत होतो आणि यश म्हणू लागतो की खरंच माझं चुकलेलं आहे, मी असं करायला नको होतं, एवढं हायपर व्हायला गरज नव्हती असं यश सांगू लागतो आणि घरातील बाकी सर्वांची तो माफी मागू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध आणि संजना दोघंही पिसाळ्यासारखे वागत असतात, कारण त्यांना खूपच त्यांचं वागणंच बदललेलं असतं. कारण घरातील कोणीही त्यांना कसला सपोर्ट करत नसतं, कोणीही त्यांना मदत करत नसतं. सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता जे काय घडत आहे त्या सगळ्याला अरुंधती जबाबदार आहे. शेवटी अरुंधतीने माझ्या माणसांना माझ्यापासून तोडलेलं आहे असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. कारण अनिरुद्धच्या मनात हे सगळं संजना भरवत असते. संजना म्हणत असते बघितलं, आज पण अरुंधती आली आणि तिच्या मुलाला सोडवून घेऊन गेली. कारण अरुंधतीसाठी खूप गरजेचं असतं ते म्हणजे यशला सोडवणं. काहीही झालं तरी यश आणि तिचं रेकॉर्डिंग असतं, यश गाणी कंपोज करणार असतो आणि त्यांच्याकडून ॲडव्हान्स 15 लाख रुपये घेतलेला असतो आणि त्या मूवीची गाणी तयार करणं गरजेचं असतं. त्यामुळं अरुंधतीला यशना सोडवायला जाणं हे गरजेचंच होतं. यशला तिने सोडवून आणलेलं असतं आणि मग यश आणि अरुंधती दोघंही त्यांचा जो प्रोजेक्ट मिळालेला आहे, जे काम मिळालेलं आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागतात. अरुंधती यशला सांगू लागते की हे बघ यश, काहीही झालं तरी हायपर व्हायचं नाही आणि शांतपणे सगळ्या गोष्टींशी डील करायचं आहे.
असं अरुंधती ही यशला समजून सांगत असते. आणि त्याचबरोबर पोलिसांनीही यशला सांगितलेलं असतं की तुम्ही मुंबई सोडून बाहेर कुठेही जाऊ शकत नाही, हे त्याला सांगितलेलं असतं. तेव्हा अरुंधती म्हणते की मी आई म्हणून त्याची जबाबदारी घेत आहे, तो तिथून कुठेही जाणार नाही आणि त्याच्या हातून चूक घडणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती आणि यश आता यांचा प्रोजेक्ट पूर्ण होतो आणि खूप सुंदर अशी गाणी गायली जातात. यशने पण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी काम केलेलं असतं. खूप सुंदर अशी गाणी गायली जातात आणि यश आणि अरुंधतीचा हा प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेस होतो आणि त्यांना त्या प्रोजेक्टसाठी करोडो रुपये मिळतात. आणि ती जी गाणी आहेत ती पूर्णपणे हिट झालेली असतात, दोघंही खुश झालेले असतात. आणि आता इकडे संजना आणि अनिरुद्धची नाटकं सुरूच असतात. पण आता अरुंधतीने निर्णय घेतलेला असतो की एकदा का मला माझ्या प्रोजेक्टचे पैसे मिळाले की यांनी आता मला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे, प्रत्येक वेळेस संजना म्हणत असते की आम्हाला आमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा द्या, आम्ही या घरातून निघून जाणार आहे. याआधीही अरुंधतीने त्यांना त्यांचा प्रॉपर्टीचा हिस्सा देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळीही अनिरुद्धने पुन्हा हार्ट अटॅक येण्याचं नाटक केलेलं होतं आणि तो घरातून बाहेर गेलेला नव्हता. आत्ताही अनिरुद्धच्या डोक्यात तोच प्लॅन असतो आणि अनिरुद्ध तशाच पद्धतीनं वागायचं ठरवत असतो. पण अरुंधती मात्र आता त्याला भीक घालणार नसते. फक्त अरुंधती तिचं पेमेंट येण्याची वाट बघत असते. एकदा का पेमेंट आलं की अरुंधती, अनिरुद्ध आणि संजना या दोघांना त्यांची लायकी दाखवणार असते, हे अरुंधतीने ठरवलेलं असतं. आणि मग इकडे अरुंधती वाट बघत असते. आप्पा पण म्हणत असतात की अरुंधती काळजी करायची काही गरज नाही, आत्ता ते राहत आहेत ना, राहू दे. काही झालं तर या घरातून तुला कोणी बाहेर काढू शकणार नाही, कारण एक मुलगी म्हणून आमचा जो हिस्सा आहे तो आम्ही दोघांनीही तुझ्या नावावर केलेला आहे, त्यामुळे यापुढे कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही. पण संजनाचं वागणं जरा जास्तच वाढत चाललेलं असतं. प्रत्येक वेळी आरोही आणि अनघामध्ये भांडणं लावायचा ती प्रयत्न करत असते, अनघा आणि अभिमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करत असते. मग अरुंधतीला खूप राग येतो आणि तिचं प्रोजेक्टचं जे पेमेंट आहे ते येतं आणि ते त्यांनी जे डील केलेलं असतं त्यापेक्षा कितीतरी पटीने तिला वाढवून पेमेंट दिलेलं असतं. आणि अरुंधती म्हणते की आता मी शांत राहणार नाही. आणि मग अरुंधती अनिरुद्ध आणि संजनाला बोलवते. घरातील सर्वजण तिथं असतात आणि सगळ्यांच्या समोर अरुंधती ते पैसे अनिरुद्धच्या हातात देते आणि त्याला सांगते की हा तुमचा समृद्धीमधील हिस्सा, तुम्ही इतके दिवस झालं मला सांगत होता ना की आम्हाला आमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळाला पाहिजे तरच आम्ही हे घर सोडून जाऊ, मग आत्ता मी तुम्हाला तुमचा प्रॉपर्टीमधील हिस्सा जो आहे तो मी तुम्हाला देत आहे आणि आत्ताच्या आत्ता तुम्ही हे घर सोडायचं आहे आणि या घराच्या बाहेर निघायचं आहे. तेव्हा अनिरुद्ध अरुंधतीकडून चेक घेतो, म्हणजे नेहमीप्रमाणे पैसे घ्यायचे आणि पुन्हा घरात जाऊन राहायचं, हा त्याचा प्लॅन असतो. पण यावेळेस अरुंधती मात्र शांत राहणारी नसते. अरुंधती म्हणते की अनिरुद्ध तुम्ही आत जायचं नाही. अरुंधतीने चेक दिलेला असतो आणि अनिरुद्ध घरात निघालेला असतो. तेव्हा अरुंधती म्हणते की तुम्ही आता आत जायचं नाही, तुमचा रस्ता बाहेर आहे. आणि अरुंधती अनिरुद्धला त्याचा रस्ता दाखवते आणि दारात समोरच उभी राहते आणि त्यांना दोघांना बाहेर काढते. अनिरुद्ध आणि संजना इतके घाबरलेले असतात की ते तसेच मागे फिरू लागतात आणि दरवाजाच्या बाहेर जातात. दाराच्या बाहेर गेलं की अरुंधती म्हणते की आठवते का तुम्हाला, आणि त्याचवेळी अनिरुद्धला आठवत असतं, अरुंधतीलाही आठवत असतं की अनिरुद्ध तिला म्हणालेला असतो की तू घरी काय करतेस, घरीच तर बसून असते, आयतच खात आहे असं बोललेलं असतो. पण अरुंधतीने आज अनिरुद्धला त्याची लायकी दाखवलेली असते, त्याला दाखवून दिलेलं असतं की निघाता, कारण काहीही झालं तरीही या घरातील प्रत्येक माणसांना तुला जपता आलेलं नाही, म्हणजे ना बायको, ना मुलं, ना आईवडील, बहीण भावंडं, कुणाशीच व्यवस्थित संसार करता आला नाही, कुणाला जपता आलेलं नाही, तर तुम्हाला समृद्धीमध्ये राहण्याचा अधिकार नाही आणि तुमचा प्रॉपर्टीचा हिस्सा तुम्हाला हवा होता, तो हिस्सा मी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे अरुंधतीला इतकं मोठं प्रोजेक्ट मिळालेलं आहे की समृद्धीमधील अनिरुद्धचा जो हिस्सा आहे तो त्याच्या तोंडावर फेकून अरुंधतीने सांगितलेलं आहे की निघा आता बाहेर. आणि अनिरुद्ध आणि संजना या दोघांना घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि चालतं व्हायला सांगितलेलं आहे. तेव्हा आप्पा, अभि, अनघा, ईशा, कांचन सर्वजण आहेत आणि सगळेजण पाहत आहेत. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. पण अरुंधती म्हणते की आता यापुढं कोणाची हिंमत होणार नाही की आई कुठे काय करते म्हणायची. आणि अशा प्रकारे गोड शेवट आपल्याला आई कुठे काय करते या मालिकेचा पाहायला मिळणार आहे. हा आठवडा हा अंतिम भाग असणार आहे, ते नक्की तुम्ही आवर्जून पहा. आपल्या चॅनलवरती त्याचे अपडेट्स टी व्हीच्या आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर
मालिका आता संपत आहे, त्यामुळं आपण सगळेजण भावूक होत आहोत. एवढे 5 वर्ष आपण ही मालिका पाहत आहोत, आपण त्या कुटुंबामध्ये सामील झालेलो होतो. तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेबद्दल जी काही प्रतिक्रिया द्यायची आहे ती कमेंट करून नक्की द्या. तुमच्याही काही आठवणी असतील तर त्या तुम्ही शेअर करू शकता. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.